टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र धुळवड जी आहे साजरी केली जात असते, मात्र नाशिकमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून धुलीवंदनच्या दिवशी या ठिकाणी वीर जे आहेत ते मिरवण्याची परंपरा आहे आणि आता या वीरांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। गेल्या 350 वर्षापासूनची ही जुनी परंपरा असून नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये जे वीराची मानकरी आहेत त्यांच्या डोक्यावरती बाशिंग बांधलं जातं आणि ही मिरवणूक जी आहे ती आता गोदावरी नदीच्या दिशेने निघालेली आहे। संपूर्ण नाशिक शहरात वाजत गाजत जे वीराचे मानकरी आहे ते त्यांना मिरवलं जातं। खरं तर होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र आपल्याला धुलीवंदन जे आहे ते बघायला मिळत असतं, मात्र नाशिकमध्ये अशा अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी जे वीर जे आहेत ते आपल्याला धुळवडच्या दिवशी मिरवलं जात असल्याचं बघायला मिळतं आहे। या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जुन्या नाशिकमध्ये झालेली बघायला मिळत आहे। मोठ्या उत्साहाने नागरिक जे आहेत या दाजीबा वीराच्या मिरवणुकीला सहभागी होत असतात। भाजपचे आमदार देवयानी फरांदे या देखील यंदाच्या वर्षी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार देवयानी फरांदे आहेत। ताई, गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे दाजीबा वीर मिरवणुकीची, आपण देखील या वर्षी सहभागी झाला। दाजीबा वीरांची गेल्या 300-350 वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे। नाशिककरांचा त्याच्यावरती खूप श्रद्धा आहे आणि विश्वास आहे आणि नाशिककर नागरिक भक्तिभावाने दाजीबा वीरांची पूजा करण्यासाठी, आरती करण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी रस्त्यावरती उतरतात। आता ही 4 वाजता दुपारची मिरवणूक निघालेली आहे। पहाटे 4 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल आणि दरवर्षीचा हा आनंद आणि उत्साह दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। बघितलं तर राज्यभरात सर्वत्र जे आहे धुळवड जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। नाशिकमध्ये अशा अनोख्या पद्धतीनं धुळवड जी आहे ती साजरी होत असते। नाशिकमध्ये राज्यापेक्षा थोडंसं वेगळी एक परंपरा आहे। धुळवडीच्या दिवशी इथं दाजीबा वीरांची मिरवणूक निघते आणि रंगपंचमीच्या दिवशी इथं रंग खेळले जातात आणि आमची रंगपंचमी देखील नाशिकची वेगळी आहे। महाराष्ट्रामध्ये कुठेही रहाड नाही आहे आणि रहाड संस्कृती पेशवेकालीन ही फक्त नाशिकमध्येच आहे। जवळपास 40हून अधिक रहाड हे त्या कालावधीमध्ये 300-350 वर्षापूर्वी बांधले होते आणि आज देखील आमचे तरुण युवक युवती या रहाडामध्ये डुबक्या मारत रंगपंचमीचा आनंद जे आहे उत्साहाने साजरा करतात, पण ती धुळवडीच्या 5व्या दिवशी असते। उल्लेख केला बोलताना की नाशिकची रंगपंचमी वेगळी असते, रहाड असते। आपण आता राजकीय जीवनात वावरतायत, राजकीय असतील किंवा विरोधक असतील यांना काय शुभेच्छा देणार रंगपंचमीच्या? मी सर्वांना शुभेच्छा देईल आणि एकमेकांवरती धुळवड उडवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी चांगल्या रंगांमध्ये पवित्र होऊन आपण पुढे जाऊया। बघितलं तर वर्षभर वेगवेगळे आरोप जे आहेत ते एक प्रकारे रंगच उडवले जातात। रंग आणि आरोप हे उडवले जातात, पण रंग उडवणे हे आनंदाचं प्रतीक आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय राजकीय इच्छा किंवा द्वेष ज्या असतात ह्या सगळ्या लोप पावतात आणि त्यामुळे रंगपंचमीला एक अनन्य महत्त्व आहे। भाजपचे आमदार देवयानी फरांदे होतात आणि ते देखील यंदाच्या वर्षी या ठिकाणी वीराच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला नाशिककरांमध्ये देखील यंदा वीराचा जो आहे तो एकंदरीतच बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।